कोंडीचा। सटाणा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सध्या शहरवासियांसाठी मोठा डोकेदुखीचा विषय ठरत आहे। अनेक महिन्यांपासून रस्त्याचं काम प्रलंबित असल्यानं शहरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून नागरिक, व्यापारी, विद्यार्थी आणि प्रवासी यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। अपूर्ण आणि अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे। विशेष म्हणजे या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका अत्यावश्यक सेवांना बसत आहे। अनेकदा रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडकून पडल्याच्या घटना समोर आल्यात, त्यामुळे रुग्णांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत असल्याची भीती नागरिक व्यक्त करतायत। सकाळी शाळा, कॉलेजची वेळ आणि सायंकाळी बाजारपेठेच्या गर्दीच्या वेळी परिस्थिती अधिकच गंभीर बनते। या रस्त्याच्या कामासाठी यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, निवेदन देण्यात आली, तसेच बैठका घेण्यात आल्या, मात्र प्रत्यक्षात कामाच्या गतीत कोणतीही ठोस सुधारणा झालेली दिसत नाही। त्यामुळे हे काम मुद्दामून रखडवलं जात आहे का असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जातोय। खरा अडथळा कोण असा थेट सवाल शहरवासीय विचारत आहेत। शहरात दबक्या आवाजात अशीही चर्चा आहे की काही ठराविक व्यक्तींच्या सोयीसाठी रस्त्याचं काम अडवून ठेवलं जात आहे। काही जण आपल्या फायद्यानुसार बदल करून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांमुळे संशय अधिकच बळावलाय। तर ज्या पद्धतीनं काम सुरू राहिले तर भविष्यात शहरातून जाणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भात करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात तफावत असल्याचं बोललं जात आहे। शहराच्या हद्दीतच रस्त्याच्या कामाबाबत वेगवेगळ्या निकषांचा अवलंब केला जात असल्यानं संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। हे अधिकारी शासनाच्या धोरणानुसार काम करत आहेत की कोणाच्या दबावाखाली, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे। एकूणच सटाणा शहरातील राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न केवळ विकासाचा न राहता आता जनजीवनाशी निगडीत गंभीर विषय बनलाय। तातडीनं ठोस निर्णय घेऊन कामाला गती देणं गरजेचं असल्याची मागणी शहरवासियांकडून होत आहे। अन्यथा हा महामार्ग भविष्यात मोठ्या अपघातांना आणि जीवितहानीला कारणीभूत ठरू शकतो अशी भीतीही व्यक्त केली जात आहे।